बाईट करायचं आणि संपवायचं. एक 15-20 दिवस झाले टंचाई साहेब. काय डिझेलच भेटत नाही किंवा लोड कंपनी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं देत नाही. काय दोघा दिला होता 3000 लिटर आपल्याला डिझेल दिले होतं. ते काय एक दिवसातच संपून जाते कारण आपले शेतकरी वर्ग असल्यामुळे सगळे शेतकरी इथून घेऊन जाते. त्यांच्या पेरण्या चालू आहेत त्याच्यामुळे खूप गर्दी पडते आणि त्यांना डिझेल भेटत नाही. डिझेल नाही सांगतो काय एक दिवस भेटलं की परत त्या दिवशी आपण सगळ्याला देऊन टाकतो त्या परत डिझेल नसते त्यांना नाही सांगावं लागतं. हा लय खूप जण आहेत खूप लांबून शेतकरी येते. कारण सगळीकडे तसं आहे म्हणल्यावर त्यांना माहिती आहे इथं भेटते का हवेचा पंप तितक्या लांबून इथे येते आणि निराशा होऊन जाते. अवस्था बेकार चालू काय नाही अडचण म्हणजे शेतकऱ्याला ट्रॅक्टरला डिझेल मिळाना 2-2 दिवस ट्रॅक्टर त्या पंपावर उभं राहिले ते डिझेल नाही किती फजिती आहे. बैल बारदाना नको शेतकऱ्याकडे कशानं शेती करायची काय करायचं किती शासनानं त्याचा विचार करायला पाहिजे का नाही. हा कसं शेती करायची पेरणी कशी करायची आता मशागती कशा करायच्या शेतकऱ्यानं काय पेट्रोल डिझेल नाही म्हणते काय काय म्हणते ते डिझेल नसल्यावर काय ती तरी कुठून देणार आहे ते. हा त्यांच्याकडे असल्यावर बारी लागते नंबरला एका किती 20 लिटर 15 लिटर द्यायचं त्या 10-15 लिटरनं काय करायचं शेतकऱ्यानं ट्रॅक्टरला रात्रभर वीळभर चालायचं ट्रॅक्टर तेवढ्या डिझेलनं काय पाणी वाचायचं का त्याने ते ट्रॅक्टर मध्ये काय शासनानं त्याचा विचार करावा लागतो काय मागणी म्हणजे लवकर ह्याचा विचार करावा पेट्रोल हा मग हा लवकर ही कुठली मशागती तर ही जायती पाऊस पडा नाही एक तर त्याच्या पावसाची वाट बघायली ती पुन्हा ही असली डिझेलची अवस्था कुठवर शेतकऱ्याने गॅसची तसलीच अवस्था कुठं सरपण नको काय झाड तोड देण्यात ये जीवन उत्तम तांबे राहणार आळणी.